कुपोषणाचा बळी ठरलेला सागर वाघ यांच्या कुटुंबियांनी आता होणाऱ्या मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्या भेटीसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आता वेळ गेल्यावर काय उपयोग, अशी प्रतिक्रिया वाघ कुटुंबियांनी दिली आहे। घरी पालकमंत्री आले होते आणि तू रागावली होतीस पालकमंत्र्यावरती, जेव्हा आम्हाला गरज होती कोण आले नव्हतं। ही परिस्थिती खरी आहे। सागर जिवंत होता तेव्हा कोणी नाही आला, नंतर येऊन भेटायला मग त्याला मी भेटलेच नाही। म्हणजे गर्दी एवढी होती तर त्याला मी पाहितलं पण नाही, काही नाही, तो कधी निघून गेला तो पण मला माहित नाही। जेव्हा गरज होती कोणी मदत नाही केली? नाही, सागरसाठी कोणीच नाही मदत केली। जे कोणत्या दवाखान्यात त्याला ॲडमिट नाही केलं, काय त्याला कोणी बघायला नाही आलं, तेव्हा नव्हती गरज आणि आता येतात गाड्या घेऊन। इथे कुपोषण खूप आहे, बोलतो की सर्व काही मिळतं, खायला काही मिळतं, आम्ही खूप देतो, हे करतो, सर्व मिळतं, सुविधा मिळतात त्या? नाही नाही मिळत। मुलांना काय खायला मिळतं इथे? तर खिचडी देतात अंगणवाडीत, बाकी काय देत नाही। काका, गावची परिस्थिती का, किती कुपोषण वाढलंय आणि किती समस्या? सर, कुपोषण म्हणजे खूपच वाढलेलं आहे। 70चा काहीतरी हा आमच्या ग्रामपंचायतीला आकडा आहे, परंतु आशेने मंत्री मंडळ, नेते मंडळ येऊन जाणं आशेने कुपोषण दूर होणार नाही। महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही आहे। रोजगार वेळेवर जर मिळालाच तर त्या बालकाच्या मातेला आहार चांगला मिळेल आणि बालकाला पण दूध पियाला चांगला मिळेल, अशाने कुपोषण दूर होईल। बिमार पडल्यावरती दवाखान्यात घेतला तर बालतज्ञ डॉक्टर दवाखान्याला नाही आहे आणि अशा याच्यामुळे ते फिरवता त्याचं प्रमाण वाढतो आणि मग बाळ दगावतात। ॲडमिट पण करून घेत नाही। हां, काही नाही आहे। साधारण तुमचा क्षकिरण तज्ञ सुद्धा नाही, फोटो काढणार नाही। आमच्याकडे फोटोचं मशीन आहे, आम्ही वारंवार तक्रार करतो आणि स्टॉप पण कमी आहे। 2 डॉक्टर काम करतात अहोरात्र तिथे, गावडे म्हणून आणि पाटील, हे 2च डॉक्टर आहेत। त्यांनी भरलं, आता पण स्टॉपच भरलेलं नाही। आणि हे आमचं कसं आहे, 80% समाजकारण बाळासाहेबांची शिकवण आहे। तर पहिली शिवसेना इथे पोहोचली, इथले समजीवीचे आमचे सरपंच आहेत ते पोचले, आम्ही आलो, यांची विचारपूस केली, त्याच्यानंतर यांना जाग आली ह्या सरकारला। खरी गरज त्यांची जी आहे कुपोषण नष्ट करण्याची, त्याचबरोबर रोजगार देण्याची, ते खरं म्हणजे सरकारने, संबंधित अधिकाऱ्याने, पालकमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे। त्याचीच खरी गरज या लोकांना आहे। व्हिडिओ मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, मोखाडा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।